नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड NCERT बायोलॉजी, त्यामधील लेसन नंबर 9 बायोमॉलिक्युल्स आणि त्यामधला शेवटचा टॉपिक तो म्हणजे एन्झाइम्स। आय होप की तुम्ही प्रीवियस व्हिडिओज पाहिले असतील, त्यामध्ये आपण आतापर्यंत जे मी दाखवलं ते सगळं कव्हर केलं होतं आणि आता आपण स्टार्ट करतोय विथ एन्झाइम्स। जास्त मोठा टॉपिक नाही आहे, छोटासा टॉपिक आहे, बट यामधून बरेचसे MCQs तयार होऊ शकतात। कारण हेच आहे की याच्यामध्ये थोड्याशा रिॲक्शन्स आहेत, सोबतच रिॲक्शनचे काही प्रकार आहेत, सो त्याच्यावरती क्वेश्चन्स तयार होऊ शकतात। लेट अस स्टार्ट विथ एन्झाइम्स। फर्स्ट ऑफ ऑल, एन्झाइम्स काय आहेत? तर ऑलमोस्ट ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स। ऑलमोस्ट, नॉट ऑल एन्झाइम्स। याच्यामध्ये काही एक्सेप्शन आहेत। एक्सेप्शन कोणतं आहे? तर रायबो एन्झाइम आणि रायबो न्यूक्लियस पी हे जे आहेत हे दोन एक्सेप्शन आहेत। हे एन्झाइम्स तर आहेत, बट दोज आर नॉट प्रोटीन्स, ओनली एन्झाइम्स। ओके, सो आता या ठिकाणी हे प्रोटीन्स नसल्यामुळे मग हे कशापासून बनलेले आहेत? तर रायबो एन्झाइम म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे? रायबोज वगैरे असणार आहे, याचा अर्थ हे न्यूक्लिक ॲसिडपासून बनलेलं आहे। ओके, सो हे दोन वगळता रायबो एन्झाइम आणि रायबो न्यूक्लियस पी हे दोन वगळता जे इतर प्रोटीन्स जे इतर एन्झाइम्स आहेत ते प्रोटीन्सपासून बनलेले आहेत। देर आर सम न्यूक्लिक ॲसिड्स दॅट बिहेव लाईक एन्झाइम्स, तेच आता आपण पाहिलं, आणि दीज आर कॉल्ड ॲज रायबो एन्झाइम्स। नेक्स्ट आहे, one can depict an enzyme by a line diagram. An enzyme, like any protein, has a primary structure that is amino acid sequence of the protein. सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू नो की एन्झाईम हे काय आहे? एक प्रकारचं प्रोटीन आहे। प्रोटीनचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, ज्याला आपण प्रायमरी स्ट्रक्चर म्हणतो, ते काय आहे? तर त्यामध्ये जस्ट अमायनो ॲसिड्स असतात आणि त्यांचा एक सिक्वेन्स असतो। सो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये एन्झाईमचं प्रायमरी स्ट्रक्चर पाहिलं होतं, त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की बेसिक जे काही अमायनो ॲसिड्स असतात, मध्ये C असतो, वरती H असतो, खाली R ग्रुप असतो, या ठिकाणी COOH आणि इकडे NH2, ओके, अमायनो ग्रुप। तर अशाच पद्धतीने सगळे अमायनो ॲसिड्स एकत्र जॉईन होतात आणि त्यापासून तयार होतं ते म्हणजे प्रोटीनची एक बेसिक चेन, ओके, जे की प्रोटीनचं पुढचं स्ट्रक्चर किंवा शेप, साईज वगैरे सगळं डिटरमाइन करते। अँड एन्झाईम लाईक एनी प्रोटीन हॅज दी सेकंडरी अँड टर्शरी स्ट्रक्चर। बेसिकली जर आपण फक्त एन्झाईमचा विचार केला तर ऑलमोस्ट किंवा मोस्टली एन्झाईम्स हे टर्शरी स्ट्रक्चरपासून बनलेले असतात। ओके, सो जे प्रोटीनचं टर्शरी स्ट्रक्चर आहे तर ते कशापासून बनलेलं असतं? त्यापासून काय बनलेलं असतं? एन्झाईम्स बनलेले असतात। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, वेन यू लुक ॲट अ टर्शरी स्ट्रक्चर, फिगर 9.4b, ओके, लेट मी फाइंड आउट की ते कुठं आहे। 9.4, ओके। सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी टर्शरी स्ट्रक्चर पाहायला मिळते। सो ही जी बी डायग्राम आहे याच्यामध्ये तुम्हाला टर्शरी स्ट्रक्चर पाहायला मिळते। आता इथे N आणि C काय आहे? हे N टर्मिनल आहे, हे C टर्मिनल आहे, म्हणजे या ठिकाणी शेवटचा ग्रुप हा अमायनो ग्रुप आहे आणि या ठिकाणी शेवटचा ग्रुप कार्बोक्सिल ग्रुप आहे। ओके, हे सगळं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले। सो बेसिकली एन्झाईमचं स्ट्रक्चर कसं असतं? टर्शरी प्रोटीनप्रमाणे अशा पद्धतीने असतं, हेच त्यांना यामधून सांगायचं होतं। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यानंतर, ओके, सो नेक्स्ट आहे, when you look at a tertiary structure you will notice that the backbone of the protein chain folds upon itself. सो त्यांच्यामध्ये कसं आहे? अशा पद्धतीने फोल्डिंग आहे। ओके, सो जेव्हा ते या ठिकाणी फोल्डिंग करतात तेव्हा या ठिकाणी पॉकेटसारखा एक शेप तयार होतोय। सो हा जो पॉकेटसारखा शेप आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्टिव्ह साईट। आता ॲक्टिव्ह साईट म्हणजे काय? बेसिकली आधी आपण थोडक्यात एन्झाईम म्हणजे काय हे आधी समजून घेऊया। तर एन्झाईम काय आहेत? बायोकॅटालायस्ट आहेत। बायोकॅटालायस्ट म्हणजे काय? तुम्हाला कॅटालायस्ट माहिती असेल, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला असाल 10th किंवा 11th देखील। सो कॅटालायस्ट म्हणजे काय? तर बेसिकली जे रिॲक्शनमध्ये पार्ट घेत नाहीत, रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत, म्हणजे रिॲक्टंटचे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करणं वगैरे असलं काही ते करत नाहीत। मग हे जे कॅटालायस्ट असतात ते काय करतात? तर कॅटालायस्ट फक्त रिॲक्शनला स्पीडअप करायचं काम करतात, म्हणजे रिॲक्शनचा रेट वाढवायचं काम करतात। ओके, सो त्याच पद्धतीने हे जे एन्झाईम्स आहेत ते ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत, ते फक्त काय काम करतात की सपोज आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सपोज की डायजेशन प्रॉपरली करायचं आहे, तर डायजेशन प्रॉपरली करत असताना डायजेशन एन्झाईम्स नसतानाही कदाचित होऊ शकतं, पण त्या स्पीडने नाही होणार ज्या स्पीडने आपल्या बॉडीला ते आवश्यक आहे। ओके, सो हीच रिॲक्शन स्पीडअप करण्याचं काम कोण करतं? एन्झाईम करतं। सो एन्झाईमची दोन कामं आहेत, एक तर आपल्या बॉडीमध्ये जे काही रिॲक्शन होतात त्यांना स्पीडअप करणं आणि दुसरी गोष्ट त्या रिॲक्शन प्रॉपरली पार पाडणं। ओके, त्यांचा ॲज युजल ॲक्च्युअल रोल नाही आहे, बट ते फक्त रिॲक्शन स्पीडअप करण्याचं काम करतात आणि त्यांनी रिॲक्शन स्पीडअप केल्यामुळे आपल्या बॉडीमधल्या रिॲक्शन एकतर वेळेत होतात, सगळी कामं आपल्या बॉडीची वेळेत होतात। ओके, सो दॅट्स वाय आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स एक खूप महत्त्वाची भूमिका निभावतात। आता या ठिकाणी ही जी ॲक्टिव्ह साईट आहे
आता तुम्ही कदाचित याच्या आधी पण एन्झाईम्सचा अभ्यास केला असेल महाराष्ट्र बोर्डमधून वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की एन्झाईम्स जे असतात ते सपोज करूया की आपण अशा पद्धतीने हा जो आहे हा एन्झाईम्सचा भाग आहे. ओके, सो आता असं सपोज करा, दरवेळी असाच आकार असेल असं काही नाही आहे. सो आता या ठिकाणी ही जी एक साईट आहे किंवा हा जो या ठिकाणी भाग आहे याला आपण म्हणू शकतो हे पॉकेट रिजन आहे. ओके, आता इथे जे मी डार्क केलेलं आहे हे काय आहे, ॲक्टिव्ह साईट आहे. मग आता या ॲक्टिव्ह साईटवरती येतो सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे काय, तर जो सबस्टन्स या ठिकाणी येऊन याच्यापासून ज्याच्यापासून प्रोडक्ट तयार होणार आहे, थोडक्यात रिॲक्टंट म्हणा. ओके, सो या ठिकाणी येणार आहे रिॲक्टंट. ओके, हा आहे आपला रिॲक्टंट. सो रिॲक्टंट बरोबर एवढ्याच आकाराचा असतो की जेवढ्या आकाराची ॲक्टिव्ह साईट आहे. ओके, सो हा रिॲक्टंट या ठिकाणी येणार आहे आणि रिॲक्टंट बरोबर या ठिकाणी फिट होतो. याला आपण म्हणतो, हे पुढे आहे बट तरीही मी समरी सांगते, ह्याला आपण म्हणतो एन्झाईम सबस्ट्रेट, ह्याला आपण एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स असं म्हणतो. रिॲक्टंट म्हणजेच काय, हे सबस्ट्रेट आहे. ओके, सो सबस्ट्रेट रिॲक्टंट म्हणजे नॉर्मली जर आपण पाहिलं तर एकच आहेत. सो आफ्टर दॅट जेव्हा या ठिकाणी सबस्ट्रेट येणार आहे, सबस्ट्रेट आल्यानंतर याचं कन्वर्जन होणार आहे प्रोडक्टमध्ये. सो प्रोडक्ट आणि सबस्ट्रेट यांच्यामध्ये काहीही रिॲक्शन करण्याचं काम एन्झाईम करत नाही आहे. एन्झाईमने काय केलं, फक्त रिॲक्शन फास्ट व्हावी, रिॲक्शन स्पीडअप व्हावी यासाठी काम केलं. ओके, प्रोडक्ट तयार झाला की प्रोडक्ट यामधून बाहेर येणार आहे. ओके, प्रोडक्ट यामधून बाहेर येणार आणि तो त्याचं काम करायला जाणार आहे. मग इथे जागा शिल्लक राहते. मग हाच एन्झाईम बाकीच्या ठिकाणी पण वापरला जातो. ओके, सो हे आहे बेसिकली एन्झाईम. हे तुम्हाला पुढे अजून चांगलं कळेल. मी जस्ट पुढे जे काही होणार आहे त्याची एक समरी दिली थोडक्यात. सो ही झाली ॲक्टिव्ह साईट की ज्या ठिकाणी सबस्ट्रेट येऊन चिकटणार आहे, बेसिकली तुम्ही म्हणू शकता, किंवा फिट होणार आहे. अँड ॲक्टिव्ह साईट ऑफ अन एन्झाईम इज अ सर्व्हिस ऑर पॉकेट इन टू विच दी सबस्ट्रेट फिट्स. ओके, सबस्ट्रेट म्हणजे काय, रिॲक्टंट म्हणू शकता किंवा सबस्टन्स म्हणू शकता, बट ॲक्च्युअल वर्ड आहे सबस्ट्रेट. नेक्स्ट आहे थस एन्झाईम्स थ्रू देअर ॲक्टिव्ह साईट कॅटलाइज रिॲक्शन ॲट अ हाय रेट. आणि याच्यामुळे काय होतं, एन्झाईम काय करतो, ती रिॲक्शन खूप कमी वेळेमध्ये व्हावी याचा तो प्रयत्न करतो. नेक्स्ट आहे एन्झाईम कॅटलायसिस डिफर फ्रॉम इनऑर्गॅनिक कॅटलाइज इन मेनी वेज, बट वन मेजर डिफरन्स नीड्स टू बी मेन्शन्ड and that is inorganic catalyzed work efficiently at higher temperatures and higher pressures while enzymes get damaged at higher temperatures that is above 40 degrees Celsius. सो या ठिकाणी काय सांगितलं आहे, आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्येही बरेचसे एन्झाईम्स वापरतो. फॉर एक्झाम्पल आपण पोटॅशियम परमॅग्नेट वगैरे वापरतो. ओके, सो त्यांना आपण एन्झाईम नाही म्हणत, त्यांना आपण कॅटलाइज्ड म्हणतो. सो ते जे कॅटलाइज्ड आहेत ते देखील कॅटलाइज्डच आहेत, ते देखील रिॲक्शन स्पीडअप करण्याचंच काम करतात. मग डिफरन्स काय आहे, एन्झाईम पण कॅटलाइज्ड आहे, पोटॅशियम परमॅग्नेट पण कॅटलाइज्ड आहे. मग डिफरन्स काय आहे, डिफरन्स हाच आहे की जे कॅटलाइज्ड आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वापरतो ते कॅटलाइज्ड खूप जास्त हाय टेम्परेचरवरती आणि हाय प्रेशरवरती देखील त्यांचं काम करू शकतात. बट जे कॅटलाइज्ड आपण बायोलॉजीमध्ये वापरतोय, जे आपण बायो कॅटलाइज्ड किंवा जे आपण एन्झाईम वापरतोय, यांची एक लिमिट आहे की त्या टेम्परेचरच्या पलीकडे ते काम करू शकत नाहीत किंवा त्या टेम्परेचरच्या अलीकडे देखील ते काम करू शकत नाहीत. ओके, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त 40 डिग्री सेल्सिअसपर्यंतच टेम्परेचर असेल तरच एन्झाईम ॲक्टिवेट असतात. 40च्या पुढे जर एन्झाईम टेम्परेचर 70 to 80 डिग्रीपर्यंत जर गेलं तर हे एन्झाईम डिस्ट्रॉय होतात. ओके, पण याच्यामध्ये पण एक्सेप्शन आहे, ऑब्वियसली एक एक्सेप्शन असतंच. हवेवर एन्झाईम्स आयसोलेटेड फ्रॉम ऑर्गॅनिझम्स who normally live under extremely high temperatures, for example hot vents आहेत किंवा सल्फर स्प्रिंग्स आहेत, are stable and retain their catalytic power even at high temperatures that is up to 80 to 90 degree Celsius. याचा अर्थ काय, या ठिकाणी पण काही एक्सेप्शन आहेत. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की त्यांच्यामधले जर आपण एन्झाईम्स बाहेर काढले, ओके, सपोज करा की त्यांच्यामधले आपण एन्झाईम्स बाहेर काढले तर ते एन्झाईम्स अराउंड 80 to 90 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असेल तरीही काम करू शकतात. कारण काय आहे तर ते जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, फॉर एक्झाम्पल हॉट वेंट्स आहेत किंवा सल्फर स्प्रिंग्स आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये खूप जास्त टेम्परेचर असतं आणि दॅट्स वाय जेव्हा आपण त्यांच्या बॉडीमधले एन्झाईम्स आयसोलेट करतो तेव्हा ते एन्झाईम्स देखील त्याच टेम्परेचरवरती म्हणजे 80 to 90 डिग्री सेल्सिअसवरतीच ते ऑप्टिमम परफॉर्मन्स दाखवू शकतात. ओके, सो थर्मल स्टेबिलिटी इज थस अन इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ सच एन्झाईम्स आयसोलेटेड फ्रॉम थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम्स. थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, जे ज्यांच्या बॉडीमध्ये खूप जास्त टेम्परेचर आहे त्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमधून जर आपण एन्झाईम्स आयसोलेट केले तर ते एन्झाईम्स देखील त्याच टेम्परेचरवरती म्हणजे फॉर एक्झाम्पल 80 to 90 डिग्री सेल्सिअसवरतीच त्यांचा ऑप्टिमम परफॉर्मन्स दाखवतात. ऑप्टिमम म्हणजे काय, खूप चांगला बेस्ट परफॉर्मन्स दाखवतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन्स. सो हाऊ डू वी अंडरस्टँड दीज एन्झाईम्स. आता या एन्झाईम्सचा अभ्यास कसा करायचा किंवा आपल्याला कसं कळणार की कोणता एन्झाईम काय काम करणार आहे, काय ब्रेकडाऊन करणार आहे, काय जॉईन वगैरे काय करणार आहे का, तर ते आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण
केमिकल कंपाऊंड्स अंडरगो 2 टाइप्स ऑफ चेंजेस आणि ते 2 चेंजेस आपण पाहतोय. फर्स्ट आहे फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. अ फिजिकल चेंज सिम्पली रेफर्स टू अ चेंज इन शेप विदाउट ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स. दिस इज अ फिजिकल प्रोसेस. सो फिजिकल चेंज म्हणजे काय, फक्त शेपमध्ये किंवा स्टेट ऑफ मॅटरमध्ये चेंज होणार, बट बॉन्ड्स वगैरे ब्रेक होणार, नवीन बॉन्ड्स तयार होणार असं काही नाही होणार. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे आईस. ओके, आईस काय होणार, मेल्ट होणार आणि आईस मेल्ट झाल्यानंतर याचं कन्वर्जन वॉटरमध्ये होणार. म्हणजे या ठिकाणी फक्त फिजिकल स्टेट बदलली, सॉलिडचं लिक्विड झालेली आहे, शेप बदलला, पाण्याला शेपच नसतो बट आईस क्यूबला असतो. ओके, सो अशा पद्धतीने शेप बदलतोय, फिजिकल चेंज होणार आहे म्हणजे फिजिकल स्टेट बदलणार आहे. सो याला आपण म्हणणार आहोत फिजिकल चेंज. आता आईसपासून जेव्हा वॉटर तयार झालं तेव्हा याच्यामध्ये इथे पण H2O's होतं, आपण नॉर्मली पाहतोय, H2O नॉर्मली पाहतोय आणि इथेही H2O's आहे नॉर्मली. सो याचा अर्थ काय होतं की या ठिकाणी हायड्रोजन ऑक्सिजन सेपरेट झाला का आईसपासून वॉटर होताना, तर नाही झालं. याचा अर्थ काय की या ठिकाणी कोणतंही बॉन्ड ब्रेकिंग वगैरे नाही झालं, जस्ट स्टेट ऑफ मॅटर जे आहे तर ती बदललेली आहे आणि शेप बदललेला आहे. याला आपण म्हणणार आहोत फिजिकल चेंज. Another physical process is a change in state of matter when ice melts into water or when water becomes a vapor. किंवा जेव्हा पाण्याचं कन्वर्जन वाफेमध्ये होईल तेव्हाही सेम होणार आहे की या ठिकाणी फक्त लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होणार आहे. कोणतेही बॉन्ड्स बिंड्स काय बिघडणार नाही आहेत किंवा तुटले वगैरे जाणार नाही आहेत. नेक्स्ट आहे दीज आर ऑल्सो फिजिकल प्रोसेसेस. नेक्स्ट आहे हवेवर वेन बॉन्ड्स आर ब्रोकन अँड न्यू बॉन्ड्स आर फॉर्म ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन. बट जेव्हा बॉन्ड्स तोडले जातात आणि नवीन बॉन्ड्स तयार होतात, म्हणजे रिॲक्टंट्सचे बॉन्ड तुटले जाऊन प्रोडक्टमध्ये नवीन बॉन्ड तयार होतात, तेव्हा त्याला आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन. सो फॉर एक्झाम्पल BaOH2. BA म्हणजे काय, बेरियम, या ठिकाणी हायड्रॉक्साईड आहे आपल्याकडे, प्लस सल्फ्युरिक ॲसिड. जेव्हा आपण यांची रिॲक्शन करू तेव्हा आपल्याला BaSO4 बेरियम सल्फेट प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर या ठिकाणी मिळणार आहे. याचा अर्थ काय होतो की हा जो या ठिकाणी सल्फेट ग्रुप होता जो की सल्फ्युरिक ॲसिडमध्ये होता, त्यांचा बॉन्ड ब्रेकिंग झालं आणि हा ग्रुप कुठे आलेला आहे, BaOH2 मध्ये आलेला आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी बॉन्ड ब्रेकिंग झालेला आहे. सो ही जी रिॲक्शन आहे इज अन इनऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन. यांना आपण काय म्हणतो, ही कशी आहे, इनऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन. सिमिलरली हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च इनटू ग्लुकोज इज अन ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन. सो बेसिकली आपण याच चॅप्टरमध्ये सुरुवातीला पाहिलेलं आहे की जेव्हा आपण ग्लुकोजचे 2 मॉलिक्युल्स एकत्र करतो, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त मॉलिक्युल्स एकत्र करतो, तेव्हा त्यापासून काय तयार होतं, स्टार्च तयार होतं. आता जेव्हा आपण याच स्टार्चला हायड्रोलाइज करणार म्हणजे पाणी ॲड करणार थोडक्यात, तर पाणी ॲड केल्यानंतर हे सगळे बॉन्ड्स काय होणार, ब्रेकडाऊन होणार. का ब्रेकडाऊन होणार, कारण आपण काय पाहिले की जेव्हा ग्लुकोजचे, सपोज की हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हे एकत्र केव्हा येतात, जेव्हा यांच्यामध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार होईल. ग्लायकोसायडिक बॉन्ड कसा तयार होतो, जेव्हा आपण यांच्यामधून एक H2O मॉलिक्यूल रिमूव्ह करू. ओके, म्हणजे आपण यामधून पाणी रिमूव्ह केला तेव्हा अशा पद्धतीने बॉन्ड्स तयार झाले आणि बरेचसे ग्लुकोजमध्ये बॉन्ड्स तयार झाल्यानंतर त्यापासून स्टार्च तयार होतं. ॲग्री, हे सगळं आपण याआधीही पाहिलेलं आहे, जस्ट आपण रिवाईज करतोय. ज्यांना माहिती आहे, ज्यांना असं वाटतं की त्यांचा वेळ वाया जातोय, तर ते व्हिडिओला स्किप देखील करू शकतात. ओके, सो आता या ठिकाणी वॉटरचा एक मॉलिक्यूल आपण कमी केल्यानंतर किंवा रिड्यूस केल्यानंतर इथे बॉन्ड तयार होतोय. बट जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार, आता आपण काय करतोय, हायड्रोलाइस. सो जेव्हा याच्यामध्ये आपण पाणी ॲड करतोय, ऑब्वियस गोष्ट आहे, पाणी ॲड झाल्यामुळे ग्लायकोलायसिस बॉन्ड तुटणार आणि ग्लुकोजचे मॉलिक्यूल सेपरेट होणार. सो ही जी रिॲक्शन आहे ही कशी आहे, ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन आहे. सो रेट ऑफ अ फिजिकल ऑर केमिकल प्रोसेस रेफर्स टू दी अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड पर युनिट टाईम. म्हणजे किती वेळ लागतोय केमिकल किंवा फिजिकल रिॲक्शनला कंप्लीट होण्यासाठी, ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा अमाऊंट ऑफ प्रोडक्ट तयार करण्यासाठी पर युनिट टाईममध्ये. सो इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज रेट इज इक्वल टू ΔP/ΔT. ΔP म्हणजे काय, किती प्रोडक्ट तयार झालेला आहे, डिवायडेड बाय ΔT म्हणजे काय, किती टाईम तिथे लागलेला आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत रेट ऑफ केमिकल रिॲक्शन किंवा रेट ऑफ फिजिकल रिॲक्शन किंवा प्रोसेस. सो रेट कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज वेलोसिटी इफ द डायरेक्शन इज स्पेसिफाईड. आणि जर हे एन्झाईम किंवा एन्झाईम घेण्यापेक्षा जर हे कॅटलाइस्ट एका कोणत्या डायरेक्शननी काम करणार आहे हे जर ठरलेलं असेल, तर तेव्हा आपण याच रेटला वेलोसिटीही म्हणू शकतो. कारण वेलोसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी. आय होप की तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलं असेल, वेलोसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटीला कशाची आवश्यकता असते, डायरेक्शनची. सो रेट्स ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रोसेस आर इन्फ्लुएन्स्ड बाय टेम्परेचर अमंग अदर फॅक्टर्स. सगळ्यात जास्त महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे, टेम्परेचर. सो रेट जो आहे फिजिकल किंवा केमिकल प्रोसेसचा हा जास्त कशावरती आधारित असतो, दॅट इज ऑन दी टेम्परेचर. सो ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ जनरल रूल ऑफ थंब इज दॅट रेट डबल्स और डिक्रीजेस बाय हाफ
फॉर एव्हरी 10 डिग्री सेल्सिअस चेंज इन इदर डायरेक्शन. सो जेव्हा डायरेक्शनमध्ये बदल होणार आहे, म्हणजे जेव्हा रिॲक्शनच्या डायरेक्शनमध्ये बदल होणार आहे तेव्हा प्रत्येक हाफ म्हणजे जेव्हा कधी ती रिॲक्शन होणार असेल त्याचा रेट कधी होणार आहे, हाफ होणार आहे दर 10 डिग्री सेल्सिअसने. दर 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं किंवा बदल झाला 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरनुसार की त्यांच्यामध्ये जो रेट असणार आहे तो आयदर डबल होणार आहे किंवा काय होणार आहे, आयदर हाफने डिक्रीज होणार आहे. जर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसनी वाढलं की हा जो यांचा रेट आहे तर तो डबल होणार आहे. जर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसनी कमी झालं तर जो बदल आहे किंवा जो रेट आहे तर तो हाफने काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके. नेक्स्ट आहे कॅटलाइज्ड रिॲक्शन प्रोसीड ॲट रेट्स vastly higher than that of the uncatalyzed one. So when enzyme catalyzed reaction are observed, the rate would be vastly higher than same but uncatalyzed reaction. सो जेव्हा आपण एखादी अनकॅटलाइज्ड रिॲक्शन घेतो आणि जेव्हा आपण एखादी कॅटलाइज्ड रिॲक्शन घेतो तर ऑब्वियस गोष्ट आहे आपण ज्या रिॲक्शनला कॅटलायसिस केलेला आहे किंवा ज्या रिॲक्शनमध्ये आपण कॅटलाइजचा वापर केलेला आहे ऑब्वियसली त्या रिॲक्शनचा रेट जास्त असणार आहे कंपॅरेटिव्हली टू दी अनकॅटलाइज्ड रिॲक्शन. सो फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आपण कंबाईन करतो आहे कारण आपल्याला काय पाहिजे, कार्बोनिक ॲसिड पाहिजे. सो या ठिकाणी आपण ॲज अ कॅटलाइज्ड म्हणून कार्बोनिक एनहायड्रेटचा वापर करतो आहे. सो इन दी ॲब्सेन्स ऑफ एनी एन्झाईम दिस रिॲक्शन इज व्हेरी स्लो. जर आपण इथे कोणत्याही एन्झाईमचा जर आपण या ठिकाणी वापर नाही केला तर ही रिॲक्शन खूप स्लोली होते. विथ अबाउट 200 मॉलिक्युल्स ऑफ H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड बिंग फॉर्म्ड इन अन आवर. म्हणजे कार्बोनिक ॲसिडचे 200 मॉलिक्युल्स तयार होण्यासाठी 1 तास लागतो जेव्हा आपण या ठिकाणी कोणतंही एन्झाईम वापरत नाही. पण जर आपण या ठिकाणी एन्झाईम वापरलं, हवेवर बाय युझिंग दी एन्झाईम प्रेझेंट विदिन दी सायटोप्लाझम कॉल्ड ॲज कार्बोनिक एनहायड्रेट्स, आपल्या सायटोप्लाझममध्ये कार्बोनिक एनहायड्रेट्स नावाचं एन्झाईम प्रेझेंट असतं. हे एन्झाईम जर आपल्या बॉडीने वापरलं तर द रिॲक्शन स्पीड्स ड्रामॅटिकली विथ अबाउट 6 लाख मॉलिक्युल्स बिंग फॉर्म्ड पर सेकंड. याचा अर्थ काय, जर आपण एन्झाईम नाही वापरलं तर एका तासामध्ये फक्त 200 मॉलिक्युल्स ऑफ कार्बोनिक ॲसिड तयार होत आहेत. पण तेच जर आपण कार्बोनिक एनहायड्रेट्स नावाचा एन्झाईम वापरलं तर हीच रिॲक्शन प्रत्येक सेकंदाला 6 लाख मॉलिक्युल्स तयार करते कार्बोनिक ॲसिडचे. म्हणजे एखाद्या एन्झाईमने किती मोठ्या प्रमाणामध्ये रिॲक्शन पार पाडू शकते हे आपल्याला या ठिकाणी कळतं. सो दॅट्स वाय एन्झाईम्स आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर बॉडी टू स्पीड अप द रिॲक्शन, टू इन्क्रीज द रेट ऑफ द रिॲक्शन्स. नेक्स्ट आहे द एन्झाईम हॅज ॲक्सेलरेटेड द रिॲक्शन रेट बाय अबाउट 10 मिलियन टाइम्स. आणि जस्ट बाय युझिंग एन्झाईम 2000 मॉलिक्युल्स पर आवर हा जो रेट होता तर तो 6 लाख मॉलिक्युल्स पर सेकंड असा झाला आहे. म्हणजे या ठिकाणी किती मोठा फरक पडतो आहे, अबाउट 10 मिलियन टाइम्स आपल्याला जास्त मॉलिक्युल्स मिळतात ॲज कम्पेअर टू दी अनकॅटलाइज्ड रिॲक्शन. सो दी पॉवर ऑफ एन्झाईम्स इज इनक्रेडिबल इंडीड. आणि त्याच्यामुळे एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये असणं किंवा एन्झाईम्सची पॉवर ही खूप मोठं वरदान आहे असं पण म्हणू शकतो किंवा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपल्या बॉडीमधलाही आणि ज्या ठिकाणी आपण कॅटलाइस्ट वापरतो त्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये. सो बेसिकली ही जी वरती दाखवलेली रिॲक्शन आहे कार्बोनिक एनहायड्रेट्सवाली तर ती आपल्या RBCsमध्ये होत असते. नेक्स्ट आहे देर आर थाउजंड्स ऑफ टाइप्स ऑफ एन्झाईम्स each catalyzing a unique chemical or metabolic reaction. A multi-step chemical reaction when each of the step is catalyzed by the same enzyme complex or different enzymes is called as metabolic pathway. म्हणजे काय की तुम्ही पाहिलं असेल आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा रिॲक्शन्स एका ठराविक पार्टमध्ये होतात. फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते तर ती लगेच तयार होते का, नाही तयार होत. सगळ्यात पहिल्यांदा ग्लुकोजचे मॉलिक्युल्स जे आपल्या बॉडीमध्ये आहेत त्यांचं आधी ग्लायकोलायसिस होतं, मग त्याच्यानंतर क्रेब सायकल होते, त्याच्यानंतर ETCR. तर अशा पद्धतीने या सगळ्या पाथवेजमधून शेवटी आपल्याला एनर्जी मिळते. सो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की ग्लुकोजचं जेव्हा ग्लायकोलायसिस होतं तेव्हा ॲट दी एंड ऑफ ग्लायकोलायसिस आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड मिळतात. हे आपण 10th स्टँडर्डला देखील पाहिलेलं आहे. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6 आणि ग्लायकोलायसिस म्हणजे काय तर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. सो या ठिकाणी ऑक्सिजनचे मॉलिक्यूल ॲड केलेले आहेत आणि ॲट दी एंड आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड मिळणार आहेत. So is actually a metabolic pathway in which glucose becomes pyruvic acid through 10 different enzyme catalyzed metabolic reactions. So glucose पासून pyruvic acid तयार होणं इथपर्यंतचा जो पाथवे आहे तर या ठिकाणी हा पाथवे कंप्लीट होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 10 एन्झाईम्स आपली बॉडी वापरते. तेव्हा कुठे ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुविक ॲसिडमध्ये होणार आहे. ओके. सो when you study respiration
इन चॅप्टर नंबर 14 यू विल स्टडी दिस रिॲक्शन्स. चॅप्टर नंबर 14मध्ये आपण रेस्पिरेशन पाहणार आहोत. सो त्यामध्ये आपण या सगळ्या रिॲक्शन पुन्हा एकदा पाहणार आहोत ज्या युजली आपल्या बॉडीमध्ये होत असतात ॲट द टाईम ऑफ एनर्जी प्रोडक्शन, एनर्जी जनरेशन किंवा इन दी RBC. नेक्स्ट आहे ॲट दिस स्टेज यू शुड नो दॅट दिस very metabolic pathway with one or two additional reactions gives rise to a variety of metabolic end products. सो ह्याच्या रिॲक्शन्स या ठिकाणी मेटाबॉलिक पाथवे थ्रू होणार आहेत. याद्वारे आपल्याला बरेचसे एंड प्रोडक्ट्स म्हणजे शेवटी बरेचसे प्रोडक्ट्स मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण एन्झाईम्स वापरत असू तर त्या एन्झाईम्समुळे हे रिॲक्शन स्पीडअप होणार आहे. नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल जर आपण स्केलेटल मसल्समध्ये पाहिलं. सो इन आवर स्केलेटल मसल अंडर एनारोबिक कंडिशन. एनारोबिक कंडिशन का तर जेव्हा आपण खूप सारा म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाइज करतो तेव्हा ॲट अ पॉईंट आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन म्हणजे जे आहे आपल्या मसल्सपर्यंत ऑक्सिजन जे पोहोचतं तर ते खूप कमी होतं. सो दॅट्स वाय काय होणार आहे की आपली बॉडी तेवढं ऑक्सिजन नाही घेऊ शकत जेवढं त्याला एरोबिक रेस्पिरेशनसाठी लागणार आहे. मग जर कमी ऑक्सिजन त्या बॉडीला मिळत असेल तर ते काय करणार एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतं. आणि ॲज यू नो की एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये एंड पॉईंट काय असणार आहे लॅक्टिक ॲसिड. सो स्केलेटल मसल्समध्ये एनारोबिक कंडिशनमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं. याच्यावरती एक छानसा MCQ पण तयार होऊ शकतो. तुम्हाला ऑप्शन्समध्ये बरेचसे ॲसिड्स दिले जातील, कुठले पण ॲसिड्स असतील त्यातलं तुम्हाला लॅक्टिक ॲसिड निवडायचं असेल. सो अंडर नॉर्मल एरोबिक कंडिशन पायरुविक ॲसिड इज फॉर्म्ड. बट जर आपल्या बॉडीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत असेल तर तेव्हा आपली बॉडी एरोबिक कंडिशन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करते आणि त्याद्वारे आपल्या बॉडीमध्ये पायरुविक ॲसिड तयार होतं. सो बेसिकली इन ईस्ट ड्युरिंग फर्मेंटेशन म्हणजे तेच ते आंबवणे वगैरे आपण करतो ना दॅट इज दॅट. सो द सेम पाथवे लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल. ईस्टमध्ये जर आपण पाहिलं जेव्हा ईस्ट पण एनारोबिक रेस्पिरेशन करतं आणि फर्मेंटेशन एनारोबिकमध्येच होतं. सो जेव्हा ईस्ट जेव्हा रेस्पिरेशन करतं तर तेव्हा ईस्टच्या बॉडीमध्ये अल्कोहोल तयार होतं. ओके, सो त्यालाच आपण इथेनॉल पण म्हणतो. आणि हेन्स इन डिफरंट कंडिशन्स डिफरंट प्रोडक्ट्स आर पॉसिबल. रिॲक्शन तीच आहे की आपल्याला म्हणजे काम तेच आहे की आपल्याला रेस्पिरेशन करायचं आहे. बट या सगळ्या रिॲक्शन्समध्ये डिपेंड अपॉन की कंडिशन काय आहे, एरोबिक आहे की एनायरोबिक आहे की कशी आहे याच्या आधारावरती वेगवेगळे एंड प्रोडक्ट्स तयार होतात. जर कंडिशन एरोबिक असेल तर पायरुविक ॲसिड तयार होणार आहे. जर कंडिशन एनारोबिक असेल तर लॅक्टिक ॲसिड तयार होणार आहे. त्याच कंडिशनमध्ये जर ईस्टमध्ये आपण पाहिलं फर्मेंटेशनच्या वेळेस तर त्या ठिकाणी ॲट दी एंड आपल्याला काय मिळणार आहे अल्कोहोल किंवा इथेनॉल. सो अशा पद्धतीने रिॲक्शनचा एक पाथवे ठरलेला आहे की तो सेम आहे बट एंड प्रोडक्ट्स काय आहेत वेगवेगळे आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हाऊ डू एन्झाईम्स ब्रिंग अबाउट सच हाय रेट्स ऑफ केमिकल कन्व्हर्सेशन. सो एन्झाईम्समुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिॲक्शन स्पीडअप कशी होते. क्या जादू है एन्झाईम के पास, आओ देखते हैं. सो टू अंडरस्टँड धिस वी शुड स्टडी एन्झाईम्स अ लिटल मोर. वी हॅव ऑलरेडी अंडरस्टूड द आयडिया ऑफ एन ॲक्टिव्ह साईट. आपण मगाशीच ॲक्टिव्ह साईट पाहिलेला आहे. द केमिकल और मेटाबॉलिक कन्वर्जन रेफर्स टू अ रिॲक्शन. द केमिकल विच इज कन्वर्टेड इन टू अ प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज सबस्ट्रेट. ज्या केमिकलचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होणार आहे त्याला आपण काय म्हणतो सबस्ट्रेट म्हणतो. ओके, सो हेन्स एन्झाईम्स दॅट इज प्रोटीन्स विथ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजेच टर्शरी स्ट्रक्चर इन्क्लुडिंग अन ॲक्टिव्ह साईट कन्वर्ट अ सबस्ट्रेट इंटू अ प्रोडक्ट दॅट इज पी. एस म्हणजे सबस्ट्रेट, पी म्हणजे प्रोडक्ट. सिम्बॉलिकली आपण हे असं लिहू शकतो की एन्झाईम्समुळे सबस्ट्रेटचं कन्वर्जन होणार आहे प्रोडक्टमध्ये. सो एस इज गोइंग टू कन्वर्ट इंटू पी. इट इज नाव अंडरस्टूड दॅट सबस्ट्रेट एस हॅज टू बाइंड द एन्झाईम ॲट इट्स ॲक्टिव्ह साईट विथिन अ गिवन क्लेफ्ट और पॉकेट. सो दी सबस्ट्रेट हॅज टू डिफ्यूज. वॉट डिफ्यूज? हां, सबस्ट्रेट हॅज टू डिफ्यूज टुवर्ड्स द ॲक्टिव्ह साईट. देअर इज थस ॲन ऑब्लिगेटरी फॉर्मेशन ऑफ एन ES कॉम्प्लेक्स. इसका मीनिंग क्या होता है? सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे आहे आपलं एन्झाईम. एन्झाईममध्ये या ठिकाणी आहे ॲक्टिव्ह साईट. हे मी मगाशी सांगितलं होतं, पुन्हा रिपीट करते. एन्झाईमच्या या ठिकाणी आहे ॲक्टिव्ह साईट आणि आपल्याकडे आहे हा सबस्ट्रेट. पिंक कलरचं घेऊया. ओके, घेऊया. सो हा आहे आपल्याकडे सबस्ट्रेट. आता सबस्ट्रेट या ठिकाणी एन्झाईमकडे येऊन चिकटला. ओके, म्हणजेच इथे काय तयार होणार आहे सबस्ट्रेटपासून प्रोडक्ट तयार होणार आहे. बट तुर्तास जेव्हा सबस्ट्रेट एन्झाईमला येऊन फिट होणार आहे तर तेव्हा या कॉम्प्लेक्सला आपण म्हणणार आहोत ES कॉम्प्लेक्स म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. ओके, आता यामधला E म्हणजे काय आहे एन्झाईम, S म्हणजे काय आहे सबस्ट्रेट. सो आफ्टर दॅट ES कॉम्प्लेक्समध्ये
रिॲक्शन स्पीडअप झाल्यानंतर या सबस्ट्रेटचं कन्वर्जन कोणामध्ये होणार आहे, प्रोडक्टमध्ये. सो एस विल गोइंग टू कन्वर्ट इन टू पी, दॅट इज प्रोडक्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस कॉम्प्लेक्स फॉर्मेशन इज अ ट्रान्सियंट फिनोमिनॉन. सो तुम्ही जर या ठिकाणी डायग्राममध्ये किंवा ग्राफमध्ये पाहिले तर आपल्याला ही प्रोसेस पण पाहता येते. लेट अस कंप्लीट दिस पॅरेग्राफ. मग आपण डायग्राम पाहूया किंवा ग्राफ पाहूया. सो ड्युरिंग द स्टेट वेअर सबस्ट्रेट इज बाउंड टू दी एन्झाइम ॲक्टिव्ह साईट, a new structure of the substrate called transition state structure is formed. So basically जेव्हा एन्झाईमवरती या ठिकाणी सबस्ट्रेट अटॅच होणार आहे तेव्हा जे एक स्ट्रक्चर तयार होतं सबस्ट्रेटचं त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट. कारण सबस्ट्रेटला काय करावं लागतं, ॲक्टिव्ह साईटच्या आकारानुसार. आता एखादा ॲक्टिव्ह साईट असा असेल तर ऑब्वियस गोष्ट आहे सबस्ट्रेट पण त्याच आकाराचा असायला पाहिजे, तरच तो या ठिकाणी प्रॉपरली बाइंड वगैरे होऊ शकतो. ओके. So very soon after the expected bond breaking or making is complete, the product is released from the active site. So आता या ठिकाणी रिॲक्शन होते. एकदा का तो सबस्ट्रेट एन्झाईमवरती चिकटला की या ठिकाणी रिॲक्शन होते. रिॲक्शन झाल्यानंतर या सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होतं आणि जो हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतो हा निघून जातो आपलं काम करायला. मग या ठिकाणी हा जो एन्झाईम आहे याची ही जागा पुन्हा रिकामी होते. बट हा एन्झाईम रिसायकलेबल आहे, आपल्या बॉडीमध्ये तो पुन्हा पुन्हा बऱ्याच ठिकाणी वापरला जाऊ शकतो. सो असं नाही की यूज अँड थ्रो अशी सिस्टीम यांच्यामध्ये नाही आहे. यांच्यामध्ये एखादा एन्झाईम बऱ्याच ठिकाणी सेम म्हणजे सेम प्रकारच्या सबस्ट्रेटला वेगवेगळ्या पण सेम प्रकारच्या सबस्ट्रेटला वापरला जाऊ शकतो. सो नेक्स्ट आहे ओके. सो आता या ठिकाणी प्रोडक्ट काय झालेला आहे, तयार झालेला आहे आणि तो एन्झाईमपासून बाहेर गेलेला आहे. So the pathway of this transformation must go through the so-called transition state structure. There could be many more alternated structural states between the stable substrate and the product. So implicit in this statement is the fact that all other intermediate structural states are unstable. So stability is something related to energy status of the molecule or the structure. सो तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने एनर्जी लेवल असेल त्यावरती डिपेंड करतं की तो पर्टिक्युलर मॉलिक्यूल किंवा तो पर्टिक्युलर ॲटम किंवा स्ट्रक्चर स्टेबल असणार की नाही. सो स्टॅबिलिटी डिपेंड्स अपॉन दी एनर्जी. जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार. पोटेन्शियल एनर्जी जेवढी कमी असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार. पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल तर स्टॅबिलिटी कमी असणार. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हेन्स वेन वी लुक ॲट दिस पिक्टोरियली थ्रू अ ग्राफ इट लुक्स लाईक दिस. सो जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथे ॲज यू नो की दोन ॲक्सिस असतात, एकतर वाय ॲक्सिस आणि एकतर एक्स ॲक्सिस. सो या ठिकाणी वाय ॲक्सिसवरती आहे पोटेन्शियल एनर्जी. खाली जर तुम्ही पाहिलं एक्स ॲक्सिसवरती त्या ठिकाणी प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन दाखवलेली आहे. या ठिकाणी प्रोडक्ट तयार झालेला आहे आणि या ठिकाणी सबस्ट्रेट आहे. सो बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी विथ एन्झाईम आणि विदाऊट एन्झाईम अशा दोन कंडिशन्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी विथ एन्झाईम. आपण एन्झाईम का वापरतो आहे तर रिॲक्शन फास्ट व्हावी, आपल्या बॉडीमध्ये कमी एनर्जी लागावी त्यासाठी. सो जेवढी बॉडीमधली कमी एनर्जी प्रोसेससाठी युटिलाइज होणार तेवढीच आपली बॉडी जास्त कामं करू शकणार. सो दॅट्स वाय एनर्जी कमी लागावी यासाठी आपण वापरतो कॅटलाइस्ट अँड दॅट इज एन्झाईम. सो जेव्हा आपण एन्झाईम वापरणार आहोत तेव्हा ॲक्टिवेशन एनर्जी एवढीच लागते. पण जेव्हा आपण विदाऊट एन्झाईम रिॲक्शन करणार आहोत तेव्हा ॲक्टिवेशन एनर्जी एवढी लागते. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत ट्रान्झिशन स्टेट. या स्टेटला आपण म्हणणार आहोत ज्या ठिकाणी सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत ट्रान्झिशन स्टेट. सो त्याच पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सबस्ट्रेटवरती आहे म्हणजे सबस्ट्रेटची एनर्जी जास्त आहे आणि प्रोडक्टची पोटेन्शियल एनर्जी कमी आहे. जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी असेल तेवढा तो प्रोडक्ट जास्त स्टेबल असणार आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी प्रोडक्ट मोर स्टेबल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सो दी वाय ॲक्सिस रिप्रेझेंट्स दी पोटेन्शियल कॉन्टेंट and the x-axis represents the progression of the structural transformation or states through the transition state. You would notice two things. The energy level difference between S आणि P. तुम्ही या ठिकाणी एनर्जी डिफरन्स पाहू शकता. S म्हणजे सबस्ट्रेटची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू दी प्रोडक्ट किंवा P. So if P at a lower level than S, the reaction is an exothermic reaction. सो पीची एनर्जी कमी आहे एसपेक्षा. याचा अर्थ या ठिकाणी एवढी एनर्जी रिलीज केली गेलेली आहे. एनर्जी रिलीज झाली आहे म्हणजे या ठिकाणी एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. ओके. सो सबस्ट्रेटची एनर्जी जास्त आहे, प्रोडक्टची एनर्जी कमी आहे. याचा अर्थ हे काय आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. पण हा जर ग्राफ उलटा असता की सबस्ट्रेटची एनर्जी कमी आहे आणि प्रोडक्टवरती तयार होतो, या ठिकाणी एस आहे आणि इथे प्रोडक्ट तयार होतो आहे. हा जर ग्राफ असा असता तर या ठिकाणी एनर्जी काय होते, वाढते. म्हणजे ऑब्व्हियसली या ठिकाणी एनर्जी एक्स्ट्रा द्यावी लागली असणार आहे. सो दॅट्स वाय ही काय असणार आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके. सो डिपेंड अपॉन प्रोडक्टला जास्त एनर्जी लागते की सबस्ट्रेट जास्त एनर्जीवरती होतं त्याच्यावरती आपण रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे हे डिफाईन करू शकतो.
सो वन नीड नॉट सप्लाय एनर्जी इन हिटिंगने आपण एनर्जी देणार आहोत. सो इन ऑर्डर टू फॉर्म दी प्रोडक्ट, या ठिकाणी कोणतीही एनर्जी आवश्यक नव्हती यावरच्या ग्राफमध्ये. नेक्स्ट आहे however whether it is an exothermic or spontaneous reaction or an endothermic or energy required reaction, the S has to go through a much higher energy state or transition state. The difference in average energy content of S from that of the transition state is called as activation energy. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एसपासून पी तयार होण्यासाठी म्हणजे सबस्ट्रेटपासून प्रोडक्ट तयार होण्यासाठी जी एनर्जी या ठिकाणी आवश्यक आहे, मग ती विथ एन्झाईम असो किंवा विदाऊट एन्झाईम असो, त्या एनर्जीला आपण म्हणणार आहोत ॲक्टिवेशन एनर्जी. फक्त जर एन्झाईम वापरला असेल तर ती ॲक्टिवेशन एनर्जी कमी लागणार आहे, जर एन्झाईम वापरला नसेल तर ॲक्टिवेशन एनर्जी जास्त लागणार आहे. ओके. नेक्स्ट आहे नेचर ऑफ एन्झाईम ॲक्शन. त्याच्या आधीवरती एक छोटीशी लाईन आहे की एन्झाईम्स इव्हेंच्युअली ब्रिंग डाऊन धिस एनर्जी बॅरियर मेकिंग दी ट्रान्झिशन ऑफ S2P मोर इझी. सो एन्झाईम्समुळे काय होणार आहे, S2P कन्वर्जन व्हेरी इझी होणार आहे किंवा लवकर होणार आहे. आणि जर आपण एन्झाईम वापरलं तर एनर्जीचं तितकंसं बॅरियर नसणार आहे, कमी एनर्जीमध्ये पण रिॲक्शन पूर्ण होऊ शकते. सो नेक्स्ट आहे नेचर ऑफ एन्झाईम ॲक्शन. ईच एन्झाईम हॅज अ सबस्ट्रेट बाइंडिंग साईट. सबस्ट्रेट बाइंडिंग साईट म्हणजेच काय, ज्याला आपण ॲक्टिव्ह साईट म्हणतो, इन इट्स मॉलिक्यूल, सो दॅट अ हायली रिॲक्टिव्ह एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स दॅट इज EX इज प्रोड्यूस्ड. सो जेव्हा जेव्हा या ठिकाणी आपण एन्झाईमचा विचार करतो आहे तेव्हा त्या ठिकाणी एक ॲक्टिव्ह साईट असणार आहे की ज्याच्यावरती सबस्ट्रेट येऊन बाइंड होणार आहे. सो ही जी ॲक्टिव्ह साईट आहे त्याला आपण म्हणतो सबस्ट्रेट बाइंडिंग साईट. आणि हे जे सबस्ट्रेट आहे ते जेव्हा याला अटॅच होणार किंवा फिट होणार तेव्हा याला आपण म्हणणार आहोत एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स किंवा ES कॉम्प्लेक्स. सो दिस कॉम्प्लेक्स इज शॉर्ट लिव्ड. हे कॉम्प्लेक्स खूप कमी कालावधीसाठी असतं कारण ऑब्वियसली रिॲक्शन होऊन त्यापासून तयार होणार आहे प्रोडक्ट. सो एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स शॉर्ट लिव्ड असतं and dissociates into its products P an unchanged enzyme with an intermediate formation of the enzyme product complex. सो आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स शॉर्ट लिव्हिंग आहे कारण या सबस्ट्रेटचं कन्वर्जन पुन्हा प्रोडक्टमध्ये होणार आहे. सो जेव्हा त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होतो, ते प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ॲज यू नो की जे एन्झाईम आहे तर त्याच्यावरती कोणताही फरक पडत नाही कारण एन्झाईम रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, फक्त रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतं. ओके. सो दॅट्स वाय एन्झाईम जे आहे तर ते अनचेंज राहतं. दॅट्स वाय या ठिकाणी एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स तयार होणार आहे जेव्हा या सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होणार तेव्हा. आणि आफ्टर दॅट हे जे एन्झाईम आहे यामधून हा जो प्रोडक्ट आहे तर हा निघून जातो त्याचं काम करण्यासाठी, रिॲक्शन करण्यासाठी. आणि हे एन्झाईम आपण पुन्हा वापरू शकतो कारण याच्यामध्ये काहीच बदल नाही झाला आहे. सो दिस इज अनचेंज्ड एन्झाईम. सो या ठिकाणी आपण पुन्हा हे रियूज आपल्या बॉडीमध्ये केलं जातं. सो ही रिॲक्शन अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा एन्झाईम आणि सबस्ट्रेट एकत्र आले. सो त्यापासून एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झालं. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. पुन्हा एकदा एन्झाईम आणि सबस्ट्रेट पण सेपरेट होऊ शकतात, हेच त्यांना यामधून सांगायचं आहे. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आफ्टर दॅट एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स नंतर या ठिकाणी एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स तयार झाला. त्याच्यानंतर या एन्झाईममधून हा प्रोडक्ट सेपरेट झाला. या दोन रिॲक्शन्स जे आहेत, सबस्ट्रेटपासून प्रोडक्ट तयार होणं आणि प्रोडक्ट एन्झाईमपासून सेपरेट होणं, या रिव्हर्सिबल नाही आहेत, या इरिव्हर्सिबल आहेत. फक्त ही पहिलीच रिॲक्शन तेवढी रिव्हर्सिबल आहे. ओके. सो तुम्हाला करेक्ट रिॲक्शनसाठी वगैरे पण क्वेश्चन्स येऊ शकतात. सो दॅट्स वाय ही रिॲक्शन सोपी आहे. फक्त एवढंच आहे की एन्झाईम सबस्ट्रेट जेव्हा एकत्र येणार तेव्हा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणार. आफ्टर दॅट त्याच्यापासून सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होणार. सो एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स तयार होणार आणि मग एन्झाईम आणि प्रोडक्ट सेपरेट होणार. ओके. सो नेक्स्ट आहे द कॅटालायटिक सायकल ऑफ एन एन्झाईम ॲक्शन कॅन बी डिस्क्राइब्ड इन दी फॉलोइंग स्टेप्स. फर्स्ट आहे द सबस्ट्रेट बाइंड्स टू ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम फिटिंग इन टू दी ॲक्टिव्ह साईट. कशा पद्धतीने एन्झाईम तयार होतं आहे आपण पुन्हा एकदा पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा हे आहे आपलं एन्झाईम, याची आहे ही ॲक्टिव्ह साईट आणि या ठिकाणी आलेलं आहे आपलं सबस्ट्रेट जे की या ठिकाणी बाइंड झालं आहे. सो द बाइंडिंग ऑफ द सबस्ट्रेट इंड्युसेस दी एन्झाईम टू ऑल्टर इट्स शेप फिटिंग मोर टाईटली अराउंड दी सबस्ट्रेट. सो या ठिकाणी याच्या शेपनुसार यांच्यामध्ये ॲडजस्टमेंट होते. याला आपण इंड्युस्ड फिट मॉडेल हे पण आपण पुढे पाहणार आहोत. ते या ठिकाणी त्या पद्धतीने एन्झाईम स्वतःच्या ॲक्टिव्ह साईटला अरेंज करतं ज्या पद्धतीने सबस्ट्रेटची साईज वगैरे असेल त्यानुसार, जेणेकरून त्या सबस्ट्रेट टाईटली त्या ठिकाणी अटॅच व्हावं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ॲक्टिव्ह साईट ऑफ दी एन्झाईम नाव इज close proximity of the substrate breaks the chemical bonds of the substrate and the new enzyme product complex is formed. सो आता या ठिकाणी जेव्हा सबस्ट्रेट इथे अटॅच होतं, सबस्ट्रेट अटॅच झाल्यानंतर कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होतं. प्रोडक्ट तयार झाल्यानंतर प्रोडक्ट या कॉम्प्लेक्सला आपण म्हणतो एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स. नेक्स्ट आहे द एन्झाईम रिलीजेस द प्रोडक्ट. एन्झाईम या प्रोडक्टला रिलीज करतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे and free enzyme is ready to bind to another molecule of the substrate and run through the catalytic cycle once again. सो एकदा का प्रोडक्ट गेला, सो या ठिकाणी प्रोडक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा ही ॲक्टिव्ह साईट जी आहे तर ती रिकामी होणार आणि मग पुन्हा हेच एन्झाईम
सेम आपण आपल्या बॉडीमध्ये रियूज केलं जातं फॉर दी अदर रिॲक्शन्स. आता एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की pH किंवा टेम्परेचर यांच्यानुसार एन्झाईम ॲक्टिव्हिटीमध्ये वर जास्त होत असतं किंवा बदल होत असतो. ओके, सो ते आता आपण पाहतो आहे. The activity of an enzyme can be affected by a change in the conditions which can alter the tertiary structure of the protein. So हे जे काही आता आपण फॅक्टर्स पाहणार आहोत त्यामुळे एन्झाईमच्या किंवा प्रोटीनच्या टर्शरी स्ट्रक्चरमध्ये काही फरक पडतो आहे आणि दॅट्स वाय ते त्या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवरती फरक पडतो आहे. एक तर ते जास्त ॲक्टिव्ह होणार किंवा ते डिस्ट्रॉय होणार, अशा पद्धतीने फरक पडणार आहे. सो these include temperature, pH, change in substrate concentration or binding of specific chemicals that regulate its activity. सो फॅक्टर्स कोणते कोणते आहेत. एक तर टेम्परेचर आहे, टेम्परेचर कमी जास्त झालं तर, pH कमी जास्त झाला तर, सोबतच सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनमध्ये काही बदल झाला तर, या सगळ्या गोष्टींचा परिणाम एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती होत असतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण टेम्परेचर आणि pH पाहणार आहोत. So enzymes generally function in a narrow range of temperature and pH. So each enzyme shows its highest activity at a particular temperature and pH, called the optimum temperature and pH. आता हे ऑप्टिमम टेम्परेचर किंवा ऑप्टिमम pH नेमकं काय असतं. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की प्रत्येकाची एक वेळ असते की ज्या ठिकाणी म्हणजे सपोज की सकाळची असेल किंवा रात्रीची असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल की त्या ठिकाणी आपली कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप जास्त असते आणि तेव्हा आपण खूप व्यवस्थित अभ्यास करू शकतो. त्यावेळेला आपण जो काही अभ्यास करू तो आपल्या खूप चांगल्या लक्षात राहतो. सो ती जी वेळ असते की ज्या ठिकाणी आपण पूर्ण आपले 100% देऊन अभ्यास करतो किंवा जास्तीत जास्त आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण म्हणणार आहोत आपला ऑप्टिमम टाईम. म्हणजेच जेव्हा एन्झाईम पूर्ण एकदम प्रॉपरली काम करणार आहे, एकदम व्यवस्थित काम करणार आहे, ॲट इट्स म्हणजे त्याची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढं ते काम करणार आहे, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ऑप्टिमम टेम्परेचर किंवा ऑप्टिमम pH. म्हणजे असं एक टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरवरती आपण म्हणजे तेवढं टेम्परेचर जर आपण त्या एन्झाईमला दिलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने ॲट इट्स ओन कॅपॅसिटी पूर्ण त्याच्या कार्यक्षमतेनुसार एकदम 100% ते त्याचं काम करणार आहे. सिमिलरली pH सोबत देखील होतं. सो त्याला आपण म्हणणार आहोत ऑप्टिमम टेम्परेचर आणि ऑप्टिमम pH. ॲक्टिव्हिटी डिक्लाइन्स बोथ बिलो अँड अबव दी ऑप्टिमम व्हॅल्यू. सो सपोज की या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये पाहिलं तर ही आहे आपली ऑप्टिमम एनर्जी लेवल, म्हणजेच या ठिकाणी ऑप्टिमम pH आणि या ठिकाणी ऑप्टिमम टेम्परेचर. ओके, सो याच्या खाली जर आपण pH ठेवला तर ऑब्वियसली त्या एन्झाईमला काम करता येईल का. म्हणजे तुमचा आता अजिबात मूड नाही आहे अभ्यास करायचा आणि तुम्ही पुस्तक घेऊन बसलेला आहात, अजिबात मूड नाही आहे, तुम्हाला मस्त कुठेतरी फिरायला जायचं असेल किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल पण तुम्हाला अभ्यास नाही करायचा आहे, बट तरीही तुम्ही अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसलेला आहात तरी तुमच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू असणार, त्या अभ्यासाचे विचार चालू नसणार. सो दॅट्स वाय त्या वेळेला तुमचा अभ्यास होईल का नाही होणार. सिमिलरली त्याच पद्धतीने जर आपण त्याला पाहिजे तेवढं pH नाही दिलं, त्याला पाहिजे तेवढं टेम्परेचर नाही दिलं तर ते नक्कीच त्या ठिकाणी त्याचं काम प्रॉपरली करेल का नाही करणार. सो दॅट्स वाय या ठिकाणी ते त्याचं जे काम आहे किंवा जी प्रॉपर ॲक्टिव्हिटी दाखवायला पाहिजे एन्झाईम जी प्रॉपर ॲक्टिव्हिटी दाखवणार असतं तर ते दाखवू शकत नाही. सो दॅट्स वाय या ठिकाणी ते इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये असतं. जर आपण त्याला खूप जास्त pH किंवा खूप जास्त टेम्परेचर दिलं बियॉन्ड इट्स लेवल, बियॉन्ड त्याच्या ऑप्टिमम टेम्परेचर, तर त्या ठिकाणी ते डिस्ट्रॉय होतं. सपोज की एखाद्या एन्झाईमला 25 डिग्री सेल्सिअसपर्यंतच टेम्परेचर हवं आहे, बट त्याला जर आपण 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं ऑब्वियस गोष्ट आहे ते डिस्ट्रॉय होणार. ओके, सो अशा पद्धतीने ऑप्टिमम टेम्परेचरच्या किंवा pHच्या खाली किंवा वरती दोन्ही वेळेस जर आपण त्याला त्याच्या ऑप्टिमम pH आणि टेम्परेचरनुसार जर आपण त्याला नाही दिलं तर ऑब्वियसली ते त्याचं काम प्रॉपरली करणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लो टेम्परेचर प्रिझर्व्स दी एन्झाईम इन अ टेम्पररी इनॅक्टिव्ह स्टेट वेरॅज हाय टेम्परेचर डिस्ट्रॉयस. लो टेम्परेचर असेल तर ते एन्झाईम इनॅक्टिवेट स्टेजमध्ये राहणार आणि हाय टेम्परेचर असेल तर ते ऑब्वियसली डिस्ट्रॉय होणार. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हे डिस्ट्रॉय का होतं तर एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी डिक्रीजेस ऑर डिस्ट्रॉयज बिकॉज प्रोटीन्स आर डिनेचर्ड बाय हीट. सो ऑब्वियसली एन्झाईम काय आहे, प्रोटीन आहे. जर प्रोटीनला आपण प्रचंड हीट दिली, त्याला सोसणार नाही एवढी जर आपण हीट दिली तर ऑब्वियस गोष्ट आहे ते डिस्ट्रॉय होणार. सो त्याच पद्धतीने एन्झाईम्स देखील डिस्ट्रॉय होतात. त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आधी आपण रीड करणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहूया तो ग्राफ. सगळ्यात पहिल्यांदा विथ इन्क्रीज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन द वेलोसिटी ऑफ एन्झायमॅटिक रिॲक्शन इन्क्रीजेस ॲट फर्स्ट. जेवढी जास्त सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढंच या ठिकाणी जास्त असणार आहे एन्झायमॅटिक रिॲक्शनची वेलोसिटी. तर जेव्हा या ठिकाणी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे
तर तेव्हा एन्झाईमची रिॲक्शन करण्याची जी वेलोसिटी आहे तर ती वाढते. सो ती अशा पद्धतीने या ठिकाणी ग्राफमध्ये दाखवलेली आहे. हे काय आहे, व्ही मॅक्स आहे, वाय ॲक्सिसवरती आहे व्ही मॅक्स आणि एक्स ॲक्सिसवरती आहे सबस्ट्रेट. ओके, सो सबस्ट्रेटची ॲक्टिव्हिटी आपण के एमनी दाखवतो. हे के एम काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच. के एम एक कॉन्स्टंट आहे ज्याला आपण या ठिकाणी दाखवणार आहोत ॲज अ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन म्हणून. ओके, सो नेक्स्ट आहे the reaction ultimately reaches a maximum velocity Vmax which is not exceed by any further rise in concentration of substrate. सो जेव्हा या ठिकाणी एका मॅक्सिमम वेलोसिटीपर्यंत म्हणजे Vmaxपर्यंत जेव्हा एन्झाईम ॲक्टिव्हिटी पोहोचणार आहे जेव्हा Vmaxपर्यंत एन्झाईम ॲक्टिव्हिटी पोहोचणार आहे तेव्हा याच्या फर्दर ती ॲक्टिव्हिटी वाढवली जाऊ शकत नाही, कारण इथपर्यंतच एन्झाईम स्वतःचं पूर्ण 100% देऊ शकतं. ओके, सो या ठिकाणी हे काय आहे, Vmax आहे आणि Vmaxपर्यंतच फक्त एन्झाईमची वेलोसिटी जी आहे किंवा रिॲक्शन वेलोसिटी जी आहे तर ती वाढू शकते, त्याच्या फर्दर इन्क्रीज नाही होऊ शकत. सो आय होप की तुम्हाला एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन कळलं असेल. या ठिकाणी आहे आपला के एम कॉन्स्टंट. के एमचं नाव आय गेस किती दिलं असेल, बट नसेल दिलं तरी पण मी सांगते. के एम म्हणजे याला आपण मायकेलेस म्हणतो, काही जण याला मिकायलेस म्हणतात. सो बेस्ड ऑन प्रोनाऊन्सिएशन तुम्ही याला काही बोलू शकता. स्पेलिंग साधारणतः अशी येते आणि पुढे कॉन्स्टंट. ओके, सो स्पेलिंग अशी आहे, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो के एम कॉन्स्टंट. So this is because the enzyme molecules are favored than substrate molecule, and after saturation of these molecules there are no free enzyme molecules to bind with the additional substrate molecules. सो आता या ठिकाणी काय होते की सबस्ट्रेट जे आहेत तर ते मोठ्या संख्येमध्ये आहेत, पण एन्झाईम कमी किंवा लिमिटेड संख्येमध्ये आहेत. सो आता या एन्झाईमला अशा सपोज की आपल्याकडे एवढे सगळे एन्झाईम्स आहेत, तर या सगळ्या एन्झाईम्सला जर या ठिकाणी सबस्ट्रेट जॉईन केले, सो एक काय झालं, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन तर खूप जास्त आहे, म्हणजे सबस्ट्रेट खूप जास्त आहेत, बट या ठिकाणी एन्झाईमची संख्या कमी आहे. दॅट्स वाय एका पर्टिक्युलर लिमिटच्या बाहेर Vmax नाही जाऊ शकत किंवा रिॲक्शन वेलोसिटी त्याच्या बाहेर नाही जाऊ शकत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कारण याच्यामध्ये काय होतं की फ्री मॉलिक्युल्स ऑफ एन्झाईम्स राहतच नाहीत, सो त्याच्यामुळे त्याला सबस्ट्रेट अटॅच नाही होऊ शकत. So after that next आहे, the activity of an enzyme is also sensitive to presence of specific chemicals that bind to the enzyme, and when the binding of chemical shuts off enzyme activity, the process is called as inhibition and the chemical is called as inhibitor. So याचा अर्थ काय, तर सपोज की हे आहे आपलं एन्झाईम, या ठिकाणी आहे आपलं सबस्ट्रेट जे की ॲक्टिव्ह साईटच्या आकाराचं आहे साधारणतः, आणि या ठिकाणी आहे आपलं दुसरं एक सबस्टन्स. लेट मी चेंज दी कलर. ओके, सो या ठिकाणी आहे आपलं दुसरं एक सबस्टन्स जे की सबस्ट्रेट नाही आहे. सबस्ट्रेट कोण आहे, हे काय आहे, दुसरं सबस्टन्स आहे, दुसरं एक केमिकल आहे. ओके, सो हे जे केमिकल आहे ते सेम ॲक्टिव्ह साईटच्या साईजचं आहे. ओके, काही वेळेस हे केमिकल थोडंसं वेगळ्या साईजचं पण असू शकतं, साईजवरती काय एवढं जास्त नाही आहे, बट कोणत्याही वेगळ्या साईजचं पण असू शकतं. सो आता हे जे केमिकल आहे याला आपण म्हणतो इनहिबिटर. बरं, आता हे केमिकल काय काम करतं, तर बेसिकली हे जे केमिकल आहे ते काय करतं, सबस्ट्रेटच्या ऐवजी या ॲक्टिव्ह साईटमध्ये जाणार आहे. आता ऑब्वियस गोष्ट आहे, प्रोडक्ट कोणापासून तयार होणार आहे, सबस्ट्रेटपासून. जर सबस्ट्रेटच एन्झाईमकडे गेलं नाही तर या ठिकाणी प्रोडक्ट या एन्झाईमसोबत बनेल का, किंवा एन्झाईममुळे प्रोडक्ट बनेल का, तर नाही बनणार. सो या ठिकाणी इनहिबिटर काय करतं, या सबस्ट्रेटची जागा या ठिकाणी ब्लॉक करतं की ज्याच्यामुळे सबस्ट्रेट तिथे जाणार नाही. मग हे जे इनहिबिटर आहे ते असं का करतं, तर बेसिकली त्याला फक्त एन्झाईम ॲक्टिव्हिटी डिक्रीज करायची आहे. सो दॅट्स वाय इनहिबिटरमुळे काय होणार आहे, ज्या काळामध्ये म्हणजे ज्या टाईम पिरियडमध्ये प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे त्या टाईम पिरियडमध्ये प्रोडक्ट तयार होत नाही. हां, काही कालावधीनंतर हा इनहिबिटर रिमूव्ह देखील होतो, निघून देखील जातो, तेव्हा या ठिकाणी सबस्ट्रेट अटॅच होणार आणि तेव्हा कधी प्रोडक्ट तयार होतो. सो बेसिकली या ठिकाणी ज्या कालावधीमध्ये एन्झाईमकडून ती रिॲक्शन कंप्लीट व्हायला पाहिजे होती त्या कालावधीमध्ये ती रिॲक्शन कंप्लीट झाली नाही. मग यामध्ये एन्झाईमचा काही दोष आहे का, तर नाही, कारण एन्झाईम तर त्या ठिकाणी आहे, त्याचं काय जाते कोणी पण या आणि त्या ठिकाणी ॲक्टिव्ह साईटवरती तिथे फिट होऊ शकतं. बट आता या ठिकाणी चूक कोणाची आहे, मध्ये कोणाला इनहिबिटर आलं. ओके, सो सगळा कार्यक्रम कोणामुळे फसला, इनहिबिटरमुळे फसला, बट या ठिकाणी एन्झाईमची काही चूक नाही आहे. सो दॅट्स वाय when the inhibitor closely resembles the substrate in its molecular structure and inhibits the activity of the enzyme, it is known as competitive inhibitor. सो या ठिकाणी सबस्ट्रेटमध्ये आणि इनहिबिटरमध्ये कॉम्पिटिशन आहे की कोण आधी जाऊन त्या ॲक्टिव्ह साईटला अटॅच होणार आणि कोण प्रोडक्ट तयार करणार. बेसिकली इनहिबिटर या ठिकाणी कोणतेही प्रोडक्ट तयार करत नाही, पण तरीही त्याला तिथे जाऊन बसायचं असतं. ओके, सो नेक्स्ट आहे, ड्यू टू इट्स क्लोज स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी विथ द सबस्ट्रेट, द इनहिबिटर कम्पेट्स विथ द सबस्ट्रेट फॉर द सबस्ट्रेट बाइंडिंग साईट ऑफ द एन्झाईम. सो बेसिकली या ठिकाणी सबस्ट्रेट आणि इनहिबिटर दोघांचंही स्ट्रक्चर थोडंसं सेम असल्यामुळे दोघांमध्ये कॉम्पिटिशन होतं की कोण त्या ॲक्टिव्ह साईटला जाऊन फिट होणार.
सो कॉन्सिक्वेंटली द सबस्ट्रेट कॅनॉट बाइंड अँड ॲज अ रिझल्ट दी एन्झाईम ॲक्शन डिक्लाइन्स. सो याच्यामुळे काय होतं की ऑब्वियसली आता इनिबिटर तिथे जाऊन चिटकलेला आहे, सो दॅट्स वाय सबस्ट्रेट तिथे जाऊन अटॅच नाही होऊ शकत आणि त्याच्यामुळे एन्झाईम ॲक्टिव्हिटी कमी होते, एन्झाईम ॲक्टिव्हिटी डिक्लाइन होते. सो एक्झाम्पल आहे या ठिकाणी इनिबिशन ऑफ सक्सिनिक डिहायड्रेनेज बाय मॅलोनेट विच क्लोजली रिसेंबल्स दी सबस्ट्रेट सक्सिनेट इन स्ट्रक्चर. सो बेसिकली इनिबिशन ऑफ सक्सिनिक डिहायड्रेनेज एक एन्झाईम आहे सक्सिनिक डिहायड्रेनेज नावाचं, आणि मालोटोनेट काय आहे, एक प्रकारचं इनिबिट आहे, आणि आपलं सबस्ट्रेट कोणतं आहे, सक्सिनेट. सो बेसिकली लेट मी ड्रॉ स्ट्रक्चर. हे आहे आपलं हे आहे आपलं एन्झाईम. एन्झाईमचं नाव काय आहे, सक्सिनिक डिहायड्रेनेज, आणि या ठिकाणी कोण अटॅच व्हायला पाहिजे होतं, सक्सिनेट अटॅच व्हायला पाहिजे होतं, बट सक्सिनेट या ठिकाणी अटॅच होत नाही, तर कोण अटॅच होतं, इनिबिटर. इनिबिटरचं नाव काय आहे, मॅलोनेट. ओके, सो मॅलोनेट इनिबिटर या ठिकाणी अटॅच होतो आणि काय व्हायला हवं होतं, सक्सिनेट सबस्ट्रेट. ओके, सो सच कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्स आर ऑफन यूज्ड इन द कंट्रोल ऑफ बॅक्टेरियल पॅथोजन. सो याचाही काही फायदा आहे, ऑब्वियसली मानवाने प्रत्येक गोष्टीचा फायदा करून घेतलेला आहे. सो त्याच्यामध्येच एक आहे ते म्हणजे या इनिबिटर्सचा वापर करून बॅक्टेरियल पॅथोजन्स आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. ओके, सो हा एक बेनिफिट पण म्हणावा लागेल इनिबिटर्सचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर ऑफ एन्झाईम्स. आताच आपण पाहिलं की एन्झाईमला नाव होतं सक्सिनिक डिहायड्रोनेज. ओके, सो डिहायड्रोनेज किंवा सक्सिनिक डिहायड्रोनेज हे नाव त्या एन्झाईमला का दिलं जातं किंवा कसं दिलं जातं, ते काहीतरी काम करतं की म्हणजे काय पद्धत काय आहे नॉमेनक्लेचरची, ते आता आपण पाहणार आहोत. So thousands of enzymes have been discovered, isolated and studied. Most of these enzymes have been classified into different groups based on types of reaction they catalyze. So basically enzymes काय करतात, कॅटलायसिस करतात. सो ते कोणत्या रिॲक्शनला कॅटलाइज करणार आहेत किंवा कॅटलाइज करत असताना नेमकं काय काम करणार आहेत, पाण्याला ॲड करणार आहेत की पाणी रिमूव्ह करणार आहेत, या सगळ्या गोष्टींच्या आधारे त्या एन्झाईमला नाव दिलं जातं. सो एन्झाईम्स आर डिवायडेड इंटू 6 classes each with 4 to 13 subclasses. सो 6 क्लासमध्ये बेसिकली आपण एन्झाईम्सला डिवाईड करतो आणि पुढे त्या 6 क्लासेसमध्ये पण 4 ते 13 असे सब क्लासेस अजून आहेत. ओके, सो अँड नेम्ड अकॉर्डिंग बाय अ 4 डिजिट नंबर. सो या ठिकाणी कोणत्याही एन्झाईमला नाव देत असताना एक 4 डिजिट नंबर वापरला जातो. ओके, सो बेसिकली आता या ठिकाणी आपण फक्त क्लासेस पाहतोय, सब क्लासेस वगैरे आपण या चॅप्टरमध्ये आत्ता नाही पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा क्लास आहे तो म्हणजे ऑक्सिडो रिडक्टिस किंवा याला डिहायड्रोजिनासिस असंही म्हटलं जातं. सो याचं काम काय आहे, तर एन्झाईम्स विच कॅटलाइज ऑक्सिडो रिडक्शन बिटवीन 2 सबस्ट्रेट. दॅट इज आपल्याकडे एक सबस्ट्रेट आहे एस आणि दुसरा सबस्ट्रेट आहे एस डॅश. ओके, सो जेव्हा आपल्याकडे सबस्ट्रेट आहेत त्या 2 सबस्ट्रेटमध्ये ऑक्सिडो रिडक्शन करण्याचं काम हा जो आपला कॅटलाइज्ड आहे ज्याचं नाव आहे ऑक्सिडो रिडक्टिस हा करणार आहे. एक सबस्ट्रेट आहे एस रिड्यूस्ड, दुसरा सबस्ट्रेट आहे एस डॅश ऑक्सिडाइज्ड. सो या दोघांचं ऑक्सिडो रिडक्टिस करण्याचं काम या ठिकाणी कोणी केलेलं आहे, ऑक्सिडो रिडक्टिसने. म्हणजे ऑक्सिडो रिडक्शन करण्याचं काम कोणी केलेलं आहे, ऑक्सिडो रिडक्टिसने. सो बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक एन्झाईमच्या शेवटी SES म्हणजे ASE अशा पद्धतीने असणारच आहे, कारण ते एक एन्झाईम ओळखण्याची आपण एक ट्रिक म्हणू शकतो की ते एन्झाईम आहे आपण कसं ओळखायचं, की शेवटी ASES असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ट्रान्सफेरेसिस. सो नावातच ट्रान्सफर करणं आहे. आता आपण पाहूया हे काय ट्रान्सफर करते. सो एन्झाईम्स कॅटलायझिंग अ ट्रान्सफर ऑफ ग्रुप. या ठिकाणी पूर्ण एक ग्रुप जो फंक्शनल ग्रुप किंवा जो ग्रुप त्या ठिकाणी असणार आहे त्या पूर्ण रिॲक्शनमध्ये, तर तो ट्रान्सफर करण्याचं काम होणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जी ग्रुप आहे, जी ग्रुप काय आहे, हायड्रोजन नसायला पाहिजे. हायड्रोजन सोडून इतर काही चालेल, बट या ठिकाणी हायड्रोजन नसायला पाहिजे. सो बिटवीन अ पेअर ऑफ सबस्ट्रेट एस अँड एस डॅश. सो बेसिकली एस आणि एस डॅश हे 2 आपल्याकडे सबस्ट्रेट आहेत, तर यांच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ ग्रुप, पण तो ग्रुप कोणता नसायला पाहिजे, हायड्रोजन नसायला पाहिजे. सो या ठिकाणी एसला अटॅच आहे जी, म्हणजे पहिल्या सबस्ट्रेटला जी अटॅच आहे आणि त्याला या ठिकाणी अटॅच आहे ते म्हणजे एस डॅश जो आपला दुसरा सबस्ट्रेट आहे तो. यांची जेव्हा या ठिकाणी रिॲक्शन होणार तेव्हा हा ग्रुप जो आहे तर हा पूर्णतः या ठिकाणी सेपरेट होणार आहे. हा ग्रुप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या सबस्ट्रेटपासून सेपरेट होऊन दुसऱ्या सबस्ट्रेटला जाऊन अटॅच झालेला आहे. तर अशा पद्धतीने ग्रुप ट्रान्सफर करणं, हा जो जी ग्रुप होता जो की हायड्रोजन सोडून इतर कोणताही ग्रुप असू शकतो, तर हा जी ग्रुप कुठे ट्रान्सफर झालेला आहे, एस डॅशला. नेक्स्ट आहे हायड्रोलायसिस. सो एन्झाईम्स कॅटलायझिंग हायड्रोलायसिस ऑफ इस्टर, इथर, पेप्टाइड, ग्लायकोसाइडिक, C सिंगल बॉन्ड C, C हॅलाइड,
और पी बॉन्ड एन बॉन्ड. ओके. सो आता या ठिकाणी हायड्रोलायसिसमध्ये काय होतं की वॉटर याच्यामध्ये ॲड केलं जातं. सो बेसिकली जेव्हाही एक असा एन्झाईम आहे की जे त्या रिॲक्शनमध्ये वॉटर ॲड करणार आहे आणि मग ती रिॲक्शन स्प्लिट होणार आहे, तर याला आपण म्हणणार आहोत हायड्रोलायसिस. कुठेही जर वॉटर ॲड केलं असेल रिॲक्टंटसोबत तर त्याला आपण म्हणणार आहोत हायड्रोलायसिस रिॲक्शन. नेक्स्ट आहे lysis. So enzymes that catalyze removal of group from substrates by mechanism other than hydrolysis leaving double bond is called as lysis. आता बेसिकली याच्या अपोजिट आहे हायड्रोलायसिस. या ठिकाणी इथे काय होणार आहे, आपण वॉटर ॲड करून रिॲक्शन करणार आहोत. तर लायसिसमध्ये काय होणार आहे की त्याच ग्रुपमधला त्याच रिॲक्शनमधला एखादा ग्रुप रिमूव्ह केला जाणार आहे अदर दॅन वॉटरचं या ठिकाणी आपण किंवा हायड्रोलायसिस आपण या ठिकाणी करणार नाही आहोत. फक्त एखादा ग्रुप रिमूव्ह केला जाणार आणि ग्रुप रिमूव्ह केल्यानंतर या ठिकाणी डबल बॉन्ड येणार आहे. म्हणजे बेसिकली काय झालं की हे आहे आपलं रिॲक्टंट आणि हे आहे आपलं प्रोडक्ट. सो इथे काय झालं, हे जे ग्रुप्स आहेत तर ते आपण रिमूव्ह केले आणि त्याच्यानंतर ग्रुप्स रिमूव्ह केल्यामुळे इथे आपण एक्स काय करणार आहोत, रिमूव्ह करणार आहोत. आणि एक्स रिमूव्ह केल्यामुळे इथे सी आणि सी यांच्यामध्ये काय झालं, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाला. सो एखादा ग्रुप रिमूव्ह केला जातो सबस्ट्रेटपासून आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी डबल बॉन्ड होणार आहे तयार. नेक्स्ट आहे आयसोमेरासिस. including all enzymes catalyzing inner conversion of optical, geometric or positional isomers. सो इथे जर आपण पाहिलं तर इन्क्लुडिंग ऑल एन्झाईम्स कॅटलायझिंग इनर कन्वर्जन ऑफ ऑप्टिकल, जिओमेट्रिक और पोझिशनल आयझोमर्स. सो हे आयझोमर्सचे प्रकार आहेत जे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पाहणार आहात. ऑप्टिकल आयझोमर्स असतात, जिओमेट्रिक आयझोमर्स असतात, पोझिशनल आयझोमर्स असतात. तर यांचे सगळ्यांची पोझिशनल आयझोमर्स म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे पोझिशन असणार आहे, जे तुम्हाला ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये पाहायला मिळेल, जी पोझिशन असणार आहे त्या ठिकाणी एलिमेंट्सची, तर ते चेंज होते, त्याला आपण म्हणणार आहोत पोझिशन आयझोमर्स. नेक्स्ट आहे लिगॅसिस. लिगॅसिसमध्ये काय होणार आहे तर एन्झाईम्स कॅटलायझिंग द लिंकिंग टुगेदर ऑफ टू कंपाऊंड्स. फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स विच कॅटलाइज जॉइनिंग सी बॉन्ड ओ, सी बॉन्ड एस, सी बॉन्ड एन, सी बॉन्ड पी एक्सेट्रा. पी बॉन्ड ओ एक्सेट्रा. सो आता या ठिकाणी काय होणार आहे, जे एन्झाईम्स आहेत म्हणजे दोन या ठिकाणी लिंक्ड आहेत, दोन कंपाऊंड्स या ठिकाणी लिंक्ड आहेत. सपोज की हा एक कंपाऊंड आहे आणि हा एक कंपाऊंड आहे. ओके. सो दोन कंपाऊंड्स या ठिकाणी लिंक्ड आहेत. सो या दोन कंपाऊंडच्या लिंकेजला कॅटलायसिस करण्याचं काम कोण करणार आहे, लिगॅसिस करणार आहे. तर अशा पद्धतीने हे 6 एन्झाईम्स होते. तुम्ही OTHLYILI अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. म्हणजे निमोनिक्स आहेत. कोणाला ट्रिक वगैरे येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता. नेक्स्ट आहे कोफॅक्टर्स. सो कोफॅक्टर्स म्हणजे काय, त्यात आपण पाहतोय जेव्हा एखादं एन्झाईम तयार होतं तेव्हा त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक तर एपो एन्झाईम आणि दुसरं म्हणजे को एन्झाईम. एपो एन्झाईम आणि को एन्झाईम. सो हे दोघं मिळून या ठिकाणी होलो एन्झाईम तयार करतात, होलो एन्झाईम. आणि हे जे को एन्झाईम असतं तर या को एन्झाईममध्ये काही नॉन प्रोटीन फॅक्टर्स असतात. अपो एन्झाईम हे प्युअर प्रोटीन असतं आणि को एन्झाईममध्ये काही नॉन प्रोटीन फॅक्टर्स असतात की जे प्रोटीनसोबत बाइंड होतात आणि होलो एन्झाईम तयार करतात. सो आता हे को एन्झाईम्स कोणते कोणते आहेत ते आपण पाहतोय. सो एन्झाईम्स आर कंपोज्ड ऑफ वन ऑर सेव्हरल पॉलीपेप्टाइड चेन्स. हावेवर देअर आर अ नंबर ऑफ केसेस इन विच नॉन प्रोटीन कॉन्स्टिट्युएंट called cofactors are bound to the enzyme to make enzyme catalytically active. सो बेसिकली आपण याच्यामध्ये नॉन प्रोटीन फॅक्टर का इन्क्लूड करतो आहे तर त्या एन्झाईमला अजून ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण याच्यामध्ये नॉन प्रोटीन फॅक्टर ॲड करणार आहे, म्हणजेच कोफॅक्टर ॲड करणार आहे. इन दिस इन्स्टन्स दी प्रोटीन पोर्शन ऑफ दी एन्झाईम्स इज कॉल्ड ॲज एपो एन्झाईम. जो प्रोटीन भाग असतो त्याला आपण म्हणतो एपो एन्झाईम आणि जो विदाउट प्रोटीन असतो त्याला आपण म्हणतो को एन्झाईम. सो 3 काइंड्स ऑफ कोफॅक्टर्स कॅन बी आयडेंटिफाईड ॲज प्रोस्टेटिक ग्रुप, को एन्झाईम्स अँड मेटल आयन्स. सो बेसिकली याच्यामध्ये जे नॉन प्रोटीन ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा तो प्रोस्टेटिक ग्रुप, नेक्स्ट आहे को एन्झाईम्स आणि थर्ड वन आहे ते म्हणजे मेटल आयन्स. सो प्रोस्टेटिक ग्रुप्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे कसे आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत अँड आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम अदर फॅक्टर्स इन दॅट दे आर टाईटली बॉन्ड टू दी एपो एन्झाईम. जे प्रोस्टेटिक ग्रुप्स असतात तर ते एपो एन्झाईमला म्हणजे जो ॲक्च्युअल प्रोटीन पार्ट आहे, ट्रू प्रोटीन पार्ट आहे, त्याला ते एकदम टाईटली बॉन्ड असतात, एकदम त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड प्रेझेंट असतं. सो तुम्हाला हे टाईट बॉन्ड कशामध्ये असतो, लूज बॉन्ड कशामध्ये असतं हे विचारलं जाऊ शकतं. सो प्रोस्टेटिक ग्रुपमध्ये असणार आहे टाईट बॉन्ड. सो फॉर एक्झाम्पल इन पेरॉक्सिडाइज अँड कॅटलाइज विच कॅटलाइज द ब्रेकडाऊन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड टू वॉटर अँड हायड्रोजन. सो पेरॉक्सिडाइज काय आहे, एक प्रकारचं एन्झाईम आहे की जे हायड्रोजन पेरॉक्साईडला वॉटर आणि ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करणार आहे किंवा कॅटलाइज करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट आहे हिम
इज अ प्रोस्टॅटिक ग्रुप अँड इट इज पार्ट ऑफ ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम. सो ॲज यू नो की हिमोग्लोबिन असतं. ओके, हिमोग्लोबिन असतं. सो ग्लोबिन हे काय आहे, प्रोटीन पार्ट आहे. हिमोग्लोबिन माहिती आहे ना, ब्लडमध्ये असतं. सो ग्लोबिन काय आहे, प्रोटीन पार्ट आहे. आणि हा हिम काय आहे, प्रोस्टॅटिक ग्रुप आहे, नॉन प्रोटीन पार्ट आहे. ओके, सो हिम इज द प्रोस्टॅटिक ग्रुप अँड इट इज अ पार्ट ऑफ ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम. एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटचा एक भाग आहे ते म्हणजे हिम पार्ट. ओके, नेक्स्ट आहे coenzymes are also organic compounds but their association with the apoenzyme is only transient, usually occurring during a course of catalysis. म्हणजे या ठिकाणी जे कोएन्झाईमचा भाग असणार आहे तर तेवढा टाईटली बॉन्ड नसणार आहे, बट प्रोस्टॅटिक ग्रुपमध्ये जो बॉन्ड असतो तो खूप टाईट असतो. नेक्स्ट आहे फर्दरमोअर coenzymes serve as cofactor in number of different enzyme catalyzed reaction. The essential chemical compounds of many coenzymes are vitamins. For example, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर काही प्रोटीनसोबत व्हायटॅमिन्स देखील बॉन्डिंग करतात. सो कोएन्झाईम निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड ज्याला आपण NAD म्हणतो अँड NADP कंटेन द विटॅमिन दॅट इज कॉल्ड एज नायसिन. सो नायसिन जे आहे तर ते विटॅमिन आहे जे की NADPमध्ये प्रेझेंट असतं. सो बेसिकली असं नाही की दरवेळी प्रोटीनच बाइंड झालं पाहिजे, तर कधी कधी प्रोटीनसोबत व्हायटॅमिन देखील बाइंड होतं आणि त्यापासूनही एन्झाईम तयार होतं. ओके, नेक्स्ट आहे अ नंबर ऑफ. तुम्हाला या ठिकाणी कोएन्झाईम कोणता आहे असंही विचारलं जाऊ शकतं. ऑप्शन्समध्ये दिलं असेल त्यामधून NAD हे काय आहे, कोएन्झाईम आहे. सो नेक्स्ट आहे अ नंबर ऑफ एन्झाईम्स रिक्वायर मेटल आयन्स फॉर देअर ॲक्टिव्हिटी विच फॉर्म कोऑर्डिनेशन बॉन्ड विथ साइड चेन्स ॲट द ॲक्टिव्ह साइड अँड ॲट द सेम टाइम from one or more coordination bonds with substrate. For example, zinc is a cofactor for proteolytic enzyme carboxypeptidase. सो बेसिकली काही प्रसंगी काय होतं की जे एन्झाईम्स असतात त्यांना एन्झाईम ॲक्टिव्हिटी दाखवण्यासाठी मेटल आयन्सची आवश्यकता असते. सो त्यांच्यासोबत जी ॲक्टिव्ह साईट असते, एन्झाईमची ॲक्टिव्ह साईट जी आहे तर त्याच्यावरती काही मेटल आयन्स देखील बॉन्डिंग करतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर झिंक इज अ कोफॅक्टर फॉर प्रोटिओलायटिक एन्झाईम कार्बोक्सीपेप्टायडेज. सो कार्बोक्सीपेप्टायडेज हे जे एन्झाईम आहे याला एखाद्या मेटल आयनची आवश्यकता असते आणि ते आहे झिंक. सो हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी झिंक, कॉपर आणि मॅग्नेशियम वगैरे असे काही ऑप्शन्स असतात, त्यामधलं झिंक ऑप्शन करेक्ट आहे. So catalytic activity is lost when cofactor is removed from the enzyme, which testifies that they play a crucial role in catalytic activity of enzyme. So जर आपण होलो एन्झाईममध्ये कोफॅक्टर जर आपण रिमूव्ह केला, कोफॅक्टर हे काय आहे, नॉन प्रोटीन पार्ट आहे. जर आपण एन्झाईममधला नॉन प्रोटीन पार्ट रिमूव्ह केला तर ते एन्झाईम प्रॉपरली काम करू शकणार नाही. बेसिकली ते इनॲक्टिव्ह होणार. ओके, सो ते इनॲक्टिव्ह होणार, त्याची ॲक्टिव्हिटी लॉस्ट होणार. सो दॅट्स वाय आपण असं कन्क्लूड करू शकतो की एखाद्या एन्झाईममध्ये जेवढा प्रोटीन पार्ट युजफुल आहे किंवा जेवढा प्रोटीन पार्ट इम्पॉर्टंट आहे तेवढाच नॉन प्रोटीन पार्टही इम्पॉर्टंट आहे. सो इट प्लेज अ क्रुशियल रोल इन द फॉर्मेशन ऑफ प्रॉपर एन्झाईम और ॲक्टिवेट एन्झाईम. ओके, सो नेक्स्ट आहे समरी. समरी या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता कारण समरीमध्ये बेसिकली तेच पॉईंट्स आहेत जे आपल्या चॅप्टरमधले आहेत. बट समरी खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा समरीमधूनही ॲक्च्युअल एक खूप इम्पॉर्टंट असं MCQ तयार होऊ शकतं. सो तुम्ही समरी रीड करू शकता. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ देखील पाहिला असेल की ज्यामध्ये आपण याच्या आधीचे काही टॉपिक्स कवर केले होते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.